नमस्कार. स्वामी संगीता व्लॉगमध्ये मी संगीता तुमचं सर्वांचं स्वागत करते. बघा, आपल्या आयुष्याची किती वर्षे उलटून गेली याचा विचार करू नका. तर सोबत आहे तो दिवस, आहे त्या वेळेचा विचार करा व हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी आपण स्वतः घेतली आणि स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला म्हणजे जे आपण ध्येय, जे गोल आपण ठरवलं आहे तर त्यामध्ये आपण नक्कीच यश मिळवू शकतो. त्यासाठी आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. जर मेहनत घेतली तर आपण ठरवलेले ध्येय, आपण हाती घेतलेले कार्य नक्कीच पूर्ण होईल. त्यासाठी आपल्याला फक्त काय करावं लागेल तर त्यामध्ये आपलं सातत्य असू द्यायला हवं. कारण जर जास्त ब्रेक पडला तर मग ते नव्याने सुरुवात करावं लागते. म्हणून नेहमी सातत्य ठेवा. आता आपण म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबद्दल थोडंसं आपण बोलत असतो. तर त्यामध्ये कसं कोणती स्पर्धा परीक्षा म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला अभ्यास लागतो, प्रश्नांचा सराव लागतो. आता MCQ एक्झाम असल्यामुळे प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त करणे खूप महत्त्वाचे आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्याबद्दल काही बोलत नाही आहे. तर मी याच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे की चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा. कारण प्रत्येकच कोणतीही एक्झाम असो, सरळ सेवेची एक्झाम असो, MPSC असो, UPSC असो, बँक कोणती पण एक्झाम असो, त्यामध्ये म्हणजे चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातातच. तर मी म्हणजे लग्नाच्या आधी म्हणजे जेव्हा मी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासास सुरुवात केली तेव्हा मी म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास कसं करत होती ते मी सांगते. तर रोजचे जे न्यूजपेपर येतात जसं लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाईम आहे, हे महत्त्वपूर्ण म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून हे दोन पेपर महत्त्वपूर्ण वाटायचे मला. तेव्हा मला गावात पेपर येत नव्हता तर ते गावातून जे दूधवाले वगैरे जातात तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्याकडे मी पैसे देऊन मी पेपर बोलवून घ्यायची. त्यातून मी म्हणजे चालू घडामोडी संबंधित ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्यांचे नोट्स करायचे. तर आपल्याला मग त्या पेपरमधून कसं कळणार की हे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ही बातमी महत्त्वाची आहे, ही नाही आहे, ते पेपर कसं वाचायचं हे कशावरून कळणार. तर सर्वात आधी काय करायचं, मी MPSCचा अभ्यास करत होती त्यामुळे MPSCबद्दलच सांगणार. तर काय करायचं तर सर्वात आधी आयोगाचे पेपर बघायचे. पेपरमध्ये कोणत्या विषयावर प्रश्न आलेले आहेत ते बघायचं. पुरस्कारवर आहे, निर्देशांकावर आहे, निधन वार्तावर आहे. जे बातम्यांमध्ये जे हायलाईट ज्या बाबी होत आहेत त्यामध्ये राजकीय घडामोडी कोणत्या वेरी IMP आहेत, काही निवडणुका वगैरे आहेत त्या आहेत. आर्थिक याच्यामध्ये जसं बजेट वगैरे आहे किंवा एक असं म्हणजे आपलं RBIचे वगैरे महत्त्वपूर्ण निर्णय असेल, देशातील जगातील म्हणजे पहिल्या घडामोडी असतील त्या अशा बाबीवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आणि महत्त्वाचे म्हणजे ते संमेलनं वगैरे होतात. मराठी साहित्य संमेलन आहे, कोणाला कोणतं पुरस्कार मिळाला, नोबेल पुरस्कारावर विचारला जातो, फिल्म पुरस्कारावर म्हणजे प्रश्न विचारला जातं, एखाद्या या पोर्टलवर प्रश्न विचारल्या जात असते. तर हे महत्त्वाचं आहे. किंवा एखादं म्हणजे एखाद्या महत्त्वपूर्ण पदार्थाला GI टॅग वगैरे मिळाला असेल असे प्रश्न नेहमी विचारले जातात. तर हे प्रश्न म्हणजे हे आपल्याला कसं माहीत होणार तर ते आपण आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघितलं आणि असं 4-5 वर्षाचे पेपर बघायचं आणि वर्ष लिहायचं आणि विषय लिहायचं कोणत्या याच्यावर आलेलं आहे. निधन वार्ता, साहित्य संमेलन तुम्ही बघा, जसं मराठी साहित्य संमेलन आहे याच्यावर प्रत्येक वर्षी एक्झामला प्रश्न आलेला आहे. नोबेल पुरस्कार आहे त्याच्यावर प्रत्येक वर्षी MPSCचा विचार केला तर प्रत्येक वर्षी त्यावर प्रश्न आलेला आहे. राष्ट्रीय फिल्म अवॉर्ड वगैरे आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे नेहमी. म्हणजे ऑस्कर कोणत्या चित्रपटाला मिळाला वगैरे. निधन वार्तावर तर येतोच प्रश्न, एक तरी प्रश्न असतात. तर हे जर आपण प्रश्नपत्रिका बघितले 4-5 वर्षाची तर आपल्याला पूर्ण समजून जाते. आणि स्वतःच्या नोट्स काढल्यामुळे फायदा असं होतं, नोट्स म्हणजे व्हेरी IMP मुद्देच काढायचे, जास्त असं डिटेल असं लिहायचं नाही. जे व्हेरी IMP वाटते की हा प्रश्न तर येणारच आहे 100%, तर तेच असं नोट्स स्वरूपामध्ये काढायचं. मस्त रेड पेन घ्यायची, ब्लॅक पेन घ्यायची, ब्लू
पेन घ्यायची. मग नंतर काय होते, वाचताना आपल्याला असं एकदम फास्ट रीडिंग होते आणि चालू घडामोडी मध्ये असं जास्त म्हणजे मेहनत करावी लागत नाही. नुसतं वाचन केलं तरी म्हणजे यामध्ये चांगले मार्क मिळतात. खरंच म्हणजे मी जेव्हा अशा पद्धतीने अभ्यास करत होती तेव्हा मला मिळायचे म्हणजे 15 प्रश्नांपैकी 12 किंवा 13 प्रश्न तरी माझे बरोबर राहायचे. म्हणजे चांगला आउट ऑफ मार्क मिळवून देणारा विषय होता माझा चालू घडामोडी. पण आता लग्न झालं तेवढा वेळ मला मिळत नाही. मी न्यूजपेपर वाचते, पण मी नोट्स वगैरे आता तेवढं म्हणजे काही काढत नाही मी. तर मग आता काय करते, तर आता कसं इयरबुक वगैरे असतात, तर तेवढी वेळ मिळत नाही म्हणून म्हणजे तिमाही 3 महिन्यांनी प्रकाशित होणाऱ्या सुद्धा असतात किंवा काही वार्षिकी असतात. तसं वार्षिकी तर सगळ्यांच्याच आहेत म्हणा, पण मासिकसुद्धा असतात. परिक्रमा ही मासिक आहे. परिक्रमा मासिकसुद्धा तुम्ही वाचू शकता, पण तेवढा जर आपल्याला वेळ नसतो तर. आणि आता कसं झालं, एका वर्षाच्या म्हणजे आधी कसं 6 महिने म्हणजे एक्झामच्या पुढील 6 महिन्याच्या घडामोडीवर प्रश्न विचारले जात होतं, पण आता तसं झालं नाही. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाच्या इव्हन व्हेरी IMP घटनांवर प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे 2025च्या जेवढ्या पण एक्झाम आहेत त्यासाठी 2024च्या सगळ्या घडामोडींचा चालू घडामोडींचा अभ्यास करणे आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. आणि मी त्यासाठी मग मी काय इयरबुक माझ्याकडे तिमाहिक मासिक आहे. इयर म्हणजे सिम्प्लिफाईड इयरच्या त्रैमासिक सुद्धा माझ्याकडे आहेत. पण मी इयरबुकसुद्धा बोलवली की म्हटलं जास्त काही दुसरी माहिती कवर असेल, कारण माझे जूनपर्यंत होतं. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर यांचं नाही होतं. तर त्यामुळे मी इयरबुक बोलवून घेतली आहे आणि इयरबुकमधूनच मी आता सध्या अभ्यास करत आहे. कारण कसं जे हाऊसवाईफ असतात त्यांनाच कसं बसं 3-4 तास मिळत असतात आणि त्यामुळे म्हणजे पेपरवरून नोट्स काढणे वगैरे ह्या गोष्टी होत नाही. पण हे खरं आहे, पण इयरबुकमधून सुद्धा आपल्याला नोट्स काढतात. इयरबुकमध्ये देण्यात आलेली सगळीच माहिती आपल्या एक्झामच्या म्हणजे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची व्हेरी IMP नसते. तर कोणती व्हेरी IMP माहिती आहे, तर ते सुद्धा आपलं एक छोटंसं म्हणजे एखादी छोटी नोटबुक घेऊ शकता किंवा एखादा रजिस्टर वगैरे करू शकता. पण छोटी नोटबुक ना खूप चांगली आहे. आपण असं म्हणजे म्हणतो की छोटी नोटबुक हे फक्त प्रायमरीच्या मुलांसाठी वगैरे असते, पण नाही. जेव्हा मी कॉलेजला MAला होती तेव्हा आमचे MAचे एक प्रोफेसर होते. ते सर असे मोठे रजिस्टर किंवा नोट्स नाही वापरायचे, तर त्यांच्याकडे ना असे छोट्या छोट्या नोटबुक राहायचे. आणि खरंच ते म्हणजे ना सायकॉलॉजी दृष्टिकोनातून आपण बघितले ना, तर छोटे जे नोटबुक असतात ना एकदम जे प्रायमरीच्या म्हणजे आपण प्रायमरी वगैरेच्या मुलांना देतो छोटे नोटबुक, असे नोटबुक एकदम छोट्या असतात त्या. तर त्या ना हाताळायला खूप सोप्या जातात आपण आणि कुठे पण हाताळता येतो. आणि त्यामध्ये नोट्स काढल्या तर ना असं तणाव येत नाही किंवा असं कुठंतरी असं बसून म्हणजे असं व्यवस्थित बसून वाचायची काही गरज नसते. ते कुठं पण असं म्हणजे किचनमध्ये वगैरे पण आपण ते नोटबुक हाताळू शकतो. त्यामध्ये तुम्ही असं व्हेरी IMP नोट्स काढू शकता. असं नुसतं कीवर्ड वगैरे असं टाईप काढलं तरी चालू शकते. असं प्रश्न स्वरूपात नाही काढलं आणि नुसतं कीवर्ड्स टाईप काढलं तरी सुद्धा त्या प्रश्न चालू शकतात. कारण कसं आहे, तर ते आपल्या जास्त लक्षात राहतात आणि मग एक्झामला कसं आपल्याला योग्य आणि मायनस मार्जिंग असल्यामुळे जे प्रश्न आपल्याला येतात त्याच प्रश्नाचं उत्तर दिलं तर आपल्याला कमी प्रश्न सॉल्व केलं तरी आपण रिझल्ट काढू शकतो. आपल्याला सगळे विषय जसं MPSCचा विचार केला तर त्यामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, भारतीय राज्यघटना आहे, अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता हे संपूर्ण विषय आहेत. आणि सायन्स पण आहे. तर यामध्ये काही विषय जरी दुर्लक्ष केलं, काही 1-2 विषयाकडे 1-2 विषयाचे प्रश्न नाही सॉल्व केलं तरी असे 4 किंवा 5 विषय असे करून ठेवायचे की ज्यामध्ये कसाही प्रश्न आला तरी आपल्याला ते प्रश्न सॉल्व करता यायलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला मायनस मार्जिंगचा फटका बसणार नाही. तर अशा पद्धतीनं चालू घडामोडीचा मी अभ्यास करत आहे. आता इयरबुकमधूनच करत आहे. इयरबुकवरून सुद्धा मी बुलसे अकॅडमी हे चॅनल आहे त्यावर मी व्हिडिओ करणार आहे. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.